ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये म्हणजे पुरुष देखील आहेत. ज्ञान दिलं जातं. आता ज्ञान घेत आहेत तर त्यात आम्ही छोटे छोटे वर्कशॉप पण घेत असतो. तर ह्या वर्कशॉप मध्ये आम्ही एक वर्षी असा वर्कशॉप घेतला की 1 दिवस कंप्लीट मौन, काहीही बोलायचं नाही. आणि प्रत्येकाचा एक दिवस ठेवला. आणि आता गृहिणी म्हणजे महिला आहे आणि बाकी पण आहेत, त्यामध्ये पुरुष पण आहेत. तर आम्ही कंपल्सरी केलं की प्रत्येकाने 1 दिवस मौन करायचं, अजिबात काहीच बोलायचं नाही. हो, मोबाईल वरती पण बोलायचं नाही, चॅटिंग पण करायचं नाही. तर 1 दिवस तुम्ही तयारी करा त्याची, घरातल्यांना सांगा की उद्या माझं मौन आहे, त्यामुळे मोबाईल पण मी वापरणार नाही, कोणाचा कॉल आला तर तुम्ही रिसीव्ह करा. तर घरातल्यांना थोडं आश्चर्य वाटत होतं. ते कुतूहलाने विचारत होते, तू खरंच बोलणार नाही का उद्या? कारण घरात आवाज आहे ना. ते म्हणे हो, आम्हाला वर्कशॉप मध्ये हे टास्क आहे की आम्हाला करायचा, हा अभ्यास करायचा आहे. तर ठीक आहे, मग एक महिलेचा नंबर लागला. मग आम्ही त्यांना छान तिलक देत होतो, सायलेन्सचा बॅच लावायचो आणि फ्रूट पण द्यायचो की जेणेकरून त्यांचा उमंग उत्साह वाढेल आणि तो बनून राहील असं. आता ही लोक गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव विचारत होतो. तर जवळजवळ 90% गृहिणी ज्या आहेत, मग त्या सासू असू द्या किंवा सून असू द्या किंवा दोघी असू द्या, तर हे एक लक्षात आलं की त्या घरातली ती व्यक्ती, जी मेन व्यक्ती आहे, ती ज्यावेळेस मौन करते त्यावेळेस घरामध्ये शांतता आहे. म्हणजे असं वाटत होतं की मी घरात आहे म्हणून घर चालतंय, खूप छान आहे. आतापर्यंत हा भ्रम होता. पण ज्या दिवशी त्यांनी मौन केलं त्याच लक्षात आलं की अरे, मीच जास्त अशांतता निर्माण करते. तर घरातल्यांना सुद्धा ते एक छान पण वाटलं. शांत न राहणारी व्यक्ती जी आहे आणि आज 24 तास शांत आहे. म्हणजे जसं म्हणतात ना की 100 पुरुष एकत्र छान राहतील पण 2 महिला शांत राहू शकत नाही. पण 1 दिवस मौन की ज्याची कधी प्रॅक्टिस केलेली नाहीये, दूर पर्यंत विचार केला नाही, पण राजयोगा मेडिटेशनच्या प्रॅक्टिसनी कुठेतरी एक कॉन्फिडन्स आला की हो, करून तर बघूया. आणि मग त्यांना ते जाणवलं की किती व्यर्थ आपण बोलत असतो. आणि घरामध्ये माझाच आवाज असतो. आणि घरातल्या लोकांनाही ते फार आवडलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही हा वर्कशॉप नेहमी करत जा. म्हणजे स्वतःला मौन केल्यामुळे स्वतःला वेळ देण्यात आला, स्वतःबद्दल विचार करण्यात आला. आणि ह्यात आणखीन एक गोष्ट अशी झाली की घरातल्या लोकांना ना ऑब्झर्व करण्यात आलं. कारण कामं कमी होतात, ते काम करून वेळ मिळतोय, कारण कोणाशी बोलायचं नाही ना, कामं तेवढीच आहे. हे एक लक्षात आलं की मी रोज जी कामं करते आजही तेच काम करते, पण आज पटपट कामं आटपली. म्हणजे जो व्यर्थ वेळ जात होता तो पण आता जात नाहीये, कमी वेळात जास्त कामं झाली. त्या 24 तासामध्ये हे लक्षात आलं. कारण काम करत असताना आपण मोबाईल वरती बोलत असतो, मध्येच कोणी आलं की त्याच्याशी गप्पा मारत बसतो, आणखीन काहीतरी कामात कामं काढत असतो. पण मौन असल्यानंतर हे लक्षात आलं की आपला बोलण्यात किती वेळ जातोय आणि आपल्याकडे कितीतरी वेळ मिळतोय. कारण त्या दिवशी टीव्ही पण बघायचं नाहीये. हो, न्यूजपेपर पण वाचायचं नाहीये की जिथून निगेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते ते काहीही कलेक्शन करायचं नाहीये. म्हणजे असा एखादा प्रयोग आपल्या गृहिणी पण करू शकतात आरामशीर की आठवड्यातनं 1 दिवस मौन. आठवड्यातून नाही झालं तरी महिन्यातनं एकदा केलं तरी खूप आहे. आणि 24 तास न करता 4 तासाचं ठेवा, 1 तासाचं ठेवा. ही पण एक छान आयडिया आहे की अगदी 24 तास नाही जमलं तर 4 तास करा, 8 तास करा, पण प्रयत्न करा. किंवा संध्याकाळी 2 तास करा, तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळतोय. पण मौन करायचं म्हणजे लक्ष पाहिजे समोर. कारण कधी कधी काही गृहिणी हे पण म्हणतात की आमच्या घरात कोणीच नाहीये. माझं तर तसंही मौनच होतं. मौन त्याला नाही म्हटलं जात. मौन करायचं म्हणजे एक लक्ष पाहिजे की हे मी मौन कशासाठी करते. जसं आपण उपवास करतो, तर उपवास का करतोय, मग सांगतात आज चतुर्थी आहे, आज प्रदोष आहे, आज एकादशी आहे, म्हणजे काहीतरी लक्ष आहे म्हणून तुम्ही ते उपवास करतात. मग इथे मौन म्हणजे सुद्धा हा उपवास आहे. तर सुरुवातीला आपल्याला फक्त आपलं मुख बंद राहायला पाहिजे.
पण मनामध्ये खूप विचार चालत असतात. हो. आणि अशा वेळेस तर काही काहींचा हाही अनुभव आम्हाला बघण्यात आला की त्यांना खूप झोप येत होती. अच्छा. कारण तुम्हाला आता बोलायचं नाहीये ना, आणि विचार पण कमी झालेत ना. तुमची जी पेंडिंग झोप होती, जी राहिलेली झोप होती, उरलेली झोप होती, ती झोप आता इथे येते. आणि इतकी गाढ झोप लागलीये. म्हणजे झोपणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. जसं राजयोगा मेडिटेशन आपल्या आत्म्याला चार्ज करण्यासाठी आहे, त्याला शक्ती देण्यासाठी आहे. आणि ही झोप सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक तेवढी दिलीच पाहिजे. जसं मोबाईल तुम्ही रोज चार्ज करतात, मग तुम्ही मोबाईल वापरू शकतात, तसं शरीराला चार्ज करणं म्हणजे झोप. ती तुमची झोप जर व्यवस्थित झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी व्यवस्थित काम करण्यासाठी उभं राहू शकतात. दीदी, आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं की लेट गो करायला पाहिजे, पूर्ण विराम दिला पाहिजे, जुन्या गोष्टींना सोडून दिलं पाहिजे, धरून नाही ठेवलं पाहिजे मनात. पण ते खरंच करायचं कसं ते आज मी जाणलं. मला खूप छान वाटलं ऐकून.